चला द्वारकानाथ आपण यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. भरपूर सारे पारितोषिक खऱ्या अर्थाने प्लेअर ऑफ द मॅच साठी आहेत, ते आपण देणार आहोत. सर्वप्रथम आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत, जे आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील वेगळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतोय प्रवीण जींच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देण्याकरिता मी सन्माननीय किशोर रामभाऊ चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे, जो आम्हाला स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार पवनराम चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर कोल्ड्रिंक आपण देऊया. सोमनाथजी चौधरी साहेबांना विनंती करतो कोल्ड्रिंक द्यायचे आहे, जे आम्हाला स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील यांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंक आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. वेल प्लेड द्वारकानाथ. आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील सामना आता जो आपल्याला पाहायला मिळणार आहे, निंबवली त्यांच्या विपक्षामध्ये लढत देणार आहे वेताळ स्पोर्ट्स कोपर. आणि कोपर टीमसाठी स्पेशली कोपरवरनच कोपरचे हिटमॅन रोहित पाटील आणि तसेच ब्रदर्स ग्रुपच्या माध्यमातून या आयोजनासाठी आणि स्पेशली कोपर टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. धन्यवाद विशाल पाटील. मित्रांनो, आपण पाहतात जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरवली आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2024. पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. सलगचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर सेमीफायनल मध्ये चाविंद्र संघाने धडक मारली होती. आजच्या पूलमधून कोणता संघ सेमीफायनल मध्ये धडक मारणार याचं उत्तर आपल्याला मिळेलच. आणि एक टीम आजच्याच दिवसामधून फायनल मध्ये देखील क्वालिफाय करणार आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. एजी स्पोर्ट्स निंबवली संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजय पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचे षटक ऑन साइडला फ्लिक केलेला आहे. मनगटी फटका. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये दक्ष आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर अनिल मात्रे. धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल उमेश, जो टीमचा कॅप्टन आहे. विजय तयार. फुल टॉस बॉल होता. समाचार घेता आलेला नाही. चेंडू येतो मिडॉनला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा चुकला. एक धाव पूर्ण केली उमेश याने. रिस्की सिंगल होती आणि अशा प्रकारे धावसंख्या पुढे जाताना धावफलकात 2 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा विजय. चेंडू सोडून दिलेले आहे. डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल सिंगलच्या मदतीने. धावसंख्या आता पुढे जाताना 3 धावा धावफलकावर. विजय पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा ह्या जमा कराव्या लागतील. चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. चांगला फटका आहे अलॉंग दी कार्पेट. गचाल क्षेत्ररक्षण मिडॉपला. चेंडू हलू 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 चाललाय. सीमा रेषेला धडक मारलेली आहे चेंडूने. 4 धावा चौकार. मिडॉपचा क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. फुलटॉस. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. झेलाचा स्वागत करतोय. पहिला फलंदाज बाद.
हे पाहतोय आपण डाव्या एष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. निमंत्रण दिलं होतं पटका खेळण्यासाठी आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेश्वर दक्ष होता. त्याने झेलाचा स्वागत केला आणि फलंदाज बाद होते. अनिलच्या खेळीचा अंत झालेला आहे. पहिला धक्का लागलेला आहे श्री वेताल कोपर या संघाला. धावपलकावर स्थिर आहेत 7. पहिली सफलता मिळून देते गोलंदाज आपल्या संघासाठी. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. न्यू बॅटर रोहित म्हात्रे क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. विजय स्लॉग हिट खेळायचं होतं. जोरदार अपील, फिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद होतोय श्री वेताल कोपर या संघाचा. काय गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये विजयद्वारा. धावपलकावर काय माहित 7 ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक वर येते गोलंदाज. हॅट्रिक अल्पेश झाले का आतापर्यंत? नाही, तो कारनामा आतापर्यंत झालेला नाही. दुसऱ्या दिवसामध्ये बघायला मिळेल का? विजय हॅट्रिक वर येते. न्यू बॅटर. एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे ती आपल्याला क्रॉस करायची आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. याकडे लक्ष द्या, कारण शेड्यूल खूप मोठा आहे. या अनुषंगाने मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने. बघा टाइम आउटचा रोल मगाशी मी उल्लेख केला होता या गोष्टीचा. एंजेलो मॅथ्यूजला पंचांनी डायरेक्ट बाद दिला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. श्रीलंकेचा तो खेळाडू विजय पुन्हा बघा यानंतर जितके संघ खेळणार आहेत आणि जे संघ खेळतात, एक सूचना आहे बघा, आज एक एक्स्ट्रा मॅच आपल्याला सेमीफायनल 1 खेळवायचे आहे. सो प्रत्येकाने लक्षात ठेवा. बघा जसा फलंदाज बाद होतो न्यू बॅटर इमिजिएटली मैदानाच्या आतमध्ये या. थोडं सहकार्य आज प्रत्येकी टीमच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीला लाभलं पाहिजे, हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतो. हो अगदी बरोबर. विषयाला आपण चांगला उल्लेख केला आणि त्याच गोष्टीचा मी देखील उल्लेख करत होतो. ऑन हॅट्रिक बॉल. चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. चेंडू येते काऊ कॉर्नर सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. धावबाची संधी होती. 2 धाव पूर्ण करते बॅटर विजय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9. 9 धावा धावपलकावर. खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि मगाशी मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता की अशा कंडिशन मध्ये चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल, क्लास क्रिकेट खेळावं लागेल, गॅप शोधावे लागतील. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हेमंत गुलवी. सामोर जाईल बॅटर उमेश, जो एका धावेवर खेळतोय. अनिल लवकर बाद झाला, ज्याने 5 धावांचं योगदान दिलं. रोहित 0वर बाद झाला होता. एस्टनच्या मागे झेल देऊन तो तंबूमध्ये माघारी परतला. विजयने खूप सुंदर गोलंदाजी केली. P1च्या षटकामध्ये 9 धावा देत 2 गडी बाद केले. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. चेंडूला बॅकफुटला जात असताना फक्त हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. अपघात होण्याची दाट शक्यता. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. अति घाई आणि संकटात नाही. हे बघा, 1 धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा अवसान घातकी तिथे प्रयत्न केला, त्यामध्ये फलंदाज फसला गेला. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागतोय श्री वेताल कोपर या संघाला. धावा कायम आहे धावपलक 10. खराब अवस्था बघायला मिळते वेताल कोपर या संघाची. संदीप येतोय न्यू बॅटर. मधल्या फलीतील एक हार्ड हिटर आणि विस्फोटक फलंदाज आहे. तुमचं नाव किती मोठं आहे याला महत्व नाही, तुम्ही कामगिरी कशी करता त्याला खूप महत्वाचं स्थान आहे क्रिकेट खेळामध्ये. नाव मोठं असून चालत नाही, नाव रूपाला तसा खेळ देखील होणं अत्यंत गरजेचं. संदीप सज्ज होतोय.
सज्ज होईल गोलंदाज हेमंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, गोलंदाज झेपावते, कॉट अँड बोल्ड. संदीपच्या खेळीचा अंत झालेला आहे. अजून एक धक्का लागतोय श्री बेताल कोपर टीमला. तर अशा प्रकारे अजून एक गडी गारद झालेली आहे. 4 बाद धावसंख्या धावपलकर 10. दयनीय स्थिती बघायला मिळते. खराब अवस्था श्री बेताल कोपर या संघाची. विनायक येतोय खेळपट्टीवर आणि दोन्ही बंधू आता खेळपट्टीवर बघायला मिळतात, उमेश आणि विनायक. 2 ब्रदर खेळपट्टीवर, उमेश पाटील आणि विनायक पाटील. बघा बंधूंनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. बऱ्याचशा बंधूंची नावं घेता येतील, आमच्याकडे वेळ पण नाही. जशी वेळ मिळेल अवश्य त्यांची आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा तयार होते हेमंत. बॅकफुटला जात असताना चेंडूला फक्त हलक्यात त्याने कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण करतोय विनायक. वैयक्तिक खातं गोलतोय. धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 12. 4 बाद 12. 12ला 4 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. आता विनायकला एक चांगला डाव आपल्या संघासाठी निश्चितच साकारावा लागेल. चांगला खेळ त्याच्याकडून अपेक्षित आहे संघाला आणि त्याच्या पाठीराख्यांना. स्क्वेअर कटचा पटका खेळायचा होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी हेमंत गुलवी द्वारा. ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. अचूक टप्पा त्याचा बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही मोठा पटका खेळण्यासाठी. फुलटॉस चेंडू फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. दुसरी धाव. पुन्हा एकदा तोच प्रकार. फलंदाज होते बाद. धक्के पे धक्का दे धक्का. पाच फलंदाज बाद झालेले आहेत. धावा धावपलकावर कायम आहेत. 13. दयनीय अवस्था बघायला मिळते. हाराकिरी पत्करलेली आहे ते श्री बेताल कोपर या संघाने असंच म्हणावं लागेल. फॉल ऑफ विकेट्सवर आपण नजर टाकली. पहिला 7 धावसंख्येवर बाद झाला. दुसरा 7. तिसरा 10. चौथा 10 आणि 5वा फलंदाज 13 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. खराब स्थिती. इथून पार्टनरशिपची आवश्यकता आहे. विकेट शाबूत ठेवावे लागतील. दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. न्यू बॅटर राजकुमार. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. तिथे धावचित करण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 5 बाद 13. या षटकामध्ये खूपच कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली. हेमंत याने 4 धावा देत 1 गडी बाद केलाय. विजयने पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत 2 गडी बाद केले होते. निम्मा संघ गारद झालेला आहे. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि आता टेल एंडर मैदानाच्या आतमध्ये येईल का? वरची फळी पूर्णपणे कापून काढलेली आहे ती एजी स्पोर्ट्स निंबवली या संघाने. न्यू बॉलर सुनील.
तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. सुनील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला बॅकफुटवर जात असताना चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग डीप कव्हरला बघायला मिळते. मिळतील 2 धावा. धावसंख्या वाढते. धावफलकावर 15. सुनील पुन्हा एकदा सज्ज होते. मसल बॉलर आहे. खांद्याचा अतिरिक्त भार देताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटक्याला खेळून काढलेले निश्चित पाहतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव आता मिळणार नाही. फक्त 1 सिंगल मिळेल. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 16 धावा. अशा प्रकारची गोलंदाजी वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल करायचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर सुनील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला ऑफ साइडला ढकललेला आहे. पुश केला होता. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 17. सिंगल डबलवर जास्त भर दिलेला आहे. 1च चौकार आतापर्यंत इनिंग मध्ये आलेला आहे. तो देखील अनिलच्या बॅटमधून आला होता. किमान 40 धावा जर जोडल्या ना तर एक चांगलं लक्ष मी तर म्हणेन अशा कंडिशन मध्ये. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. स्विच हिटचा फटका. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेकडे जाईल अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. या फटक्यांची आवश्यकता आहे. चेंडू फक्त हलक्यात आणि खेळलेल्या सॉफ्ट अँड ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव मात्र घेतली जात नाही. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 22. काल्हेरगावचे माजी सरपंच दयानंद भंडारी साहेब यांना विनंती करते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच विनोद उमराटकर साहेबांना विनंती करते आपण देखील व्यासपीठावर या. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या मोमेंट्सला जंटल पुश केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज होईल धावचित बाद. राजकुमारच्या खेळीचा अंत झालेला आहे. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावफलकावर 23. न्यू बॅटर अमोल. खराब प्रदर्शन बघायला मिळते श्री वेताल कोपर या संघाचं. नाव रूपाला साजेस आतापर्यंत तरी त्यांचा खेळ झालेला नाही. अंतिम षटक आहे. जबरदस्त कामगिरी बघायला मिळते एजी स्पोर्ट्स निंबवली या संघाची. संघामध्ये एक नवीन चेतना ऊर्जा निर्माण झालेली आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघायला मिळते. सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर क्रिकेटमध्ये 3 पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट. A1 दर्जाची गोलंदाजी, A1 दर्जाची फलंदाजी आणि A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण होणे हे अत्यंत गरजेचं असते. कुठल्याही जेतेपदाला गवसणी घालायची असेल तर. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज विनोद. सरवली गावाच्या टोकाकडून. मित्रांनो आपण पाहतात क्रिकेटचा एक बिग धमाका. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवनवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरवली आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2024 या स्पर्धेचे जनक श्यामदादा चौधरी साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद
चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर धावपलकावर 23. गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत तरी राखलेले आहे या सामन्यावर. 3 षटकांचा आपण जर विचार केला तर चांगली कामगिरी बघायला मिळते. पुल क्षेत्ररक्षक दक्ष आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते. मस्तक पे दस्तक. सिक्सर. मधल्या फलीतील एकमेव असा बॅटर आहे विनायक, जो एक डावाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार बघितला आपण. वन मोर बिगी. हो हो हो. सिक्सर. धाव संख्या झपाट्याने वाढते. धावपलकर 35 आणि अंतिम षटकामध्ये विनोदचा चांगला खरपूस समाचार घेतोय बॅटर विनायक. 10 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. 23 धावांवर खेळतोय. क्या बात आहे. लगातार 2 षटकार. अजून एक षटकार येईल का? षटकारांची तिकडी हॅट्रिक पूर्ण करणार का विनायक? सध्या तरी चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टच मध्ये बघायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करते विनायक. धावसंख्या वाढते. धावपलकर 37. खूप सुंदर बॅटिंग करते आपल्या संघासाठी. मौलिक उपयुक्त इनिंग खेळतोय. 37 धावा धावपलकावर. पुल क्षेत्ररक्षक झेपावते झेल घेण्यासाठी. झेल सोडलेला आहे. नजर आटीवर दुर्घटना घटी. 2 धाव पूर्ण करते विनायक. धावसंख्या वाढते धावपलकावर 39. आता मात्र एक चांगली टोटल धावपलकावर बघायला मिळते. तिसऱ्या षटकापर्यंत खूप खराब स्थिती होती श्री वेताल कोपरिया संघाची. आता मी तर म्हणेन एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. 39 धावा. अंतिम चेंडू. पहिल्या डावामधील एस्ट्यांच्या मागे झेल. फलंदाजाचा संपला खेळ. ह्याच बरोबर 4 षटक देखील कंप्लीट झालेले आहेत. 4 षटकांच्या अखेरीस श्री वेताल कोपरिया संघाने धावा जोडलेल्या आहेत. 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी एजी स्पोर्ट्स निंबवली टीमला. जेव्हा दुसऱ्या सत्राला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया विशाल पाटील याचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच.
बघा विजय गुळवी यांच्यासाठी एक प्राइज आहे सिक्सर हॅट्रिक साठी. बघा विजय गुळवी यांच्यासाठी एक प्राइज आहे सिक्सर हॅट्रिक साठी. आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे एक मुख्य घटक कबीरजी पाटील दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. पहिलं सत्र समाप्त झालं. लक्ष तब्बल ठेवलं गेलं. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला 39 आणि 40 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जे कटआउट तुम्ही सध्याच्या घडीला टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत आणि जो चेहरा तुम्ही पाहतायत कारण याच चेहऱ्याच्या स्वप्नातून संकल्पनातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थातच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांनी जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+ वतीनं आपण ही दमदार स्पर्धा पाहतात. चाळीस धावांचं लक्ष. जी लढत आपण पाहतोय वेताळ स्पोर्ट्स कोपर त्यांच्या विपक्षामध्ये एजी स्पोर्ट्स निंबवली ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. चला सलामीची जोडी लवकर पाठवा. सलामीची जोडी त्वरित पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याकडे वेळ आहे सो आवर्जून आपण चर्चा करूया उल्लेख करूया त्या सर्व व्यक्तिमत्वांचा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपल्याला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. स्वर्गीय शांताराम बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान उमेश शांताराम पाटील साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी श्रीमान कपिल जनार्दन चौधरी दादांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये कैलासवासी पैलवान बबन रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री दीपक बबन चौधरी दादांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे क्रमांक 4ची जी आकर्षक ट्रॉफी आहे आणि रोख पारितोषिक आहे ते आम्हाला पुरस्कृत झालं आहे श्रीमान महेंद्र विष्णू पाटील व तसेच कुमार अनमोल अशोक चौधरी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि तसेच रोख पारितोषिक क्रमांक 4चं आणि त्याप्रमाणे क्रमांक 3चं जे प्राइज आहे आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी आहे ते आम्हाला श्रीमान महेंद्र बाबूराव चौधरी आणि तसेच श्रीमान जितेंद्र बाबूराव चौधरी या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. या दोन्ही मान्यवरांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे रनर्स अप टीमसाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे आणि कॅश प्राइज आहे ते आम्हाला श्रीमान सोमनाथ काळीराम चौधरी साहेब आणि तसेच कुमार पवनराम चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. अडकीन भरपूर सारी नावं आहेत त्यांचा उल्लेख मी आवर्जून करेल बट त्या अगोदर आता सामन्याला सुरुवात होत आहे. विजय गुळवी आणि त्यांच्या समवेत साईनाथ गुळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता उमेश तयार होतात. बघा सिक्सर हॅट्रिकसाठी विजय गुळवी यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर कबीरजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 दिले जातील. बघा 40 धाव्यांचं लक्ष. सेकंड इनिंगला सुरुवात. चेज इज ऑन. पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडवरती विजय आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात उमेश. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. काय सुरुवात आहे. षटकार. काय सुरुवात राहिली आहे. षटकाराने आगाज आणि स्वागत केलं उमेश. वेलकम टू द ग्राउंड उमेश. पहिलाच बॉल वरती षटकार. आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता बट आता मिस्टामिंग हवेमध्ये आहे बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये. डीप मिड विकेटचे फिल्डर आता वेगाने येतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. मग का प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट हा जरी फटका खेळले असते ना तर कदाचित या चेंडूवरती देखील षटकार येऊ शकला असता. बट थोडं गोलंदाजाच्या बाजूने आपण विचार करूया की लाईन अँड लेंथ मध्ये थोडे चेंजेस आणावे लागतील
कारण गेले 2 चेंडू जर आपण पाकले तर अगदी स्लॉटमध्येच टाकले होते आणि त्याच्यावरती एक षटकार आपण पाकला. मागील चेंडूवरती 2 धावा देखील आल्या. धाव फलक आता 8 वरती. गोलंदाज रमेश आहेत. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झाल्यात बट मिस टायमिंग. कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. 2 चांगले फटके जरूर आले बट त्यानंतर तिसरा चेंडूवरती सफलता मिळेल गोलंदाज रमेशला आणि हा पहिला धक्का लागलाय विजय गुळवीच्या स्वरूपामध्ये एजी स्पोर्ट्स निंबवलीला. थँक्यू डीजे. थँक्यू. तसेच आपल्याला स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी ट्रॉफी आहे वैकुंठवासी मोतीराम लडकू चौधरी यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण आणि तसेच जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय अरविंद मोतीराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे आणि तसेच श्रीमान विशाल वसंत चौधरी दादांच्या माध्यमातून कूलर आणि तसेच सोनालेचे माजी सरपंच भरत मारुती पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल देखील आपल्याला पुरस्कृत झालेले आहे. या सर्वांचं मी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तसेच ज्या ट्रॉफीसाठी आपल्याला तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये लढताना दिसणार आहेत. क्रमांक 1 ची ट्रॉफी चॅम्पियनशिपची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे श्रीमान जयनाथ पांडुरंग चौधरी आणि तसेच कुमार प्रणव श्याम चौधरी या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून कॅश प्राइज आणि तसेच ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना हा देखील रडारमध्ये होता आणि तो देखील लॉन्च केला बट काऊ फेसमध्ये चांगली फिल्डिंग. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातील. मी सर्व आमच्या मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतो ज्या प्रत्येकी मान्यवरांनी आम्हाला स्पर्धेसाठी मुळाचं योगदान दिलं आणि त्यांच्या नावाचा उल्लेख होणं अगदी गरजेचं आहे कारण त्यांचा पाठिंबा त्यांचा सपोर्ट त्या जोरावरती ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पुढे जाताना आपण पाहत आहोत. धाव फलक आहे आता 10 वरती. फुल लेंथ टाकला बट मिस टायमिंग. स्लाइस झालं होतं. हवेमध्ये बॉल आहे. कव्हरला फिल्डर. पुन्हा एकदा कॅच पकडली जाईल आणि 10 धावेंवरती आता हा दुसरा धक्का लागलाय. थँक्यू डीजे. बघा जोही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय पहिल्या बॉल पासून हाच निर्धार आहे हेच लक्ष आहे की बॅट चालवायची आणि बॅट चालवण्याच्या प्रयत्नामध्ये आता 2 विकेट गेले आणि धाव फलक फक्त 10. खेळ देखील समाप्त होण्यासाठी या पहिल्या षटकाचा अजून देखील चेंडू शिल्लक आहे. त्या पहिल्या षटकामध्ये 1 चेंडू बाकी आहे. धाव फलक 10. नवीन फलंदाज क्रमांक 4 सुनील गुळवी मैदानाच्या आतमध्ये. बघा निंबवलीचं क्रिकेट देखील फार मोठं आहे कारण चर्चा आपण करूया. ओ व्हॉट अ शॉट. क्लासिकल शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक खेळले होते. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल जातोय लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. ऑन दी अप स्ट्रेट बॅटने प्रॉपर टायमिंग प्रॉपर प्लेसमेंट. पॉवर प्लेचा परफेक्ट जो स्ट्रोक आपण म्हणतो ना तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतो आणि खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम एजी स्पोर्ट्स निंबवली म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजून देखील आवश्यकता आहे 26 धावांची. रिक्वायर रेट्स आपण पाहिला तर बघा ऑलमोस्ट 9 रन प्रति ओव्हरच बनवायचे. 26 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ प्लीज खर्च नका करू. टीम वेताळ स्पोर्ट्स कोपर 18 मध्ये 26
चला फिल्डिंग सेट करायची आणि सामन्याला सुरुवात करा, कारण आज सेमीफायनल 1 देखील आम्हाला खेळवायची आहे. अंपायर्स आपण देखील थोड्या सूचना फिल्डर्सपर्यंत पोहोचवा, कारण एक अतिरिक्त सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचा आहे. यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, गावदेवी स्पोर्ट्स रांजनोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल या सामन्याचा विजेता संघ, म्हणजे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर आणि गोलंदाज तयार होतोय अनिल म्हात्रे. बघा फर्स्ट ओव्हर थोडं एक्सपेन्सिव्ह गेलं. बघा पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेचे षटक हे दोनधारी असतं, एकतर फार रन्स जातात नाहीतर इकॉनॉमिकल ओव्हर आपण पाहतो. बट सध्या सगळीला झालं का की हे अगेन्स्ट गेलं फिल्डिंग टीमचा, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि 2 विकेट जरूर आले, बट 14 धावा महत्त्वाच्या होत्या. आणि शुभ आगमन होतं आमचे मार्गदर्शक आणि तसेच माजी सरपंच सरवलीचे पंडितजी चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करा. 18 मध्ये 26 स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत साईनाथ गुळवी. आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आणि पहिलाच बॉल ऑन दी टोज पिच खेळलेत. दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आले जरूर, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरमाडीत आला आणि अतिशय चांगलाच फटका आपण म्हणूया, कारण जो जितका बाउन्स आपल्याला खऱ्या अर्थाने मागील चेंडूवरती पाहायला मिळाला त्या बाउन्सवरती येऊन ऑन द टोज स्ट्रोक खेळलं होतं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. चौकार येतोय. धाव फलक आता 18 वरती 18. प्रेशर आता गोलंदाजावरती. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळलेत. गतीचा वापर देखील केलाय, बट फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. बघा या परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅचेस पकडायच्यात, कारण कॅच जर पकडली असती विकेट देखील मिळाली असती, नवीन फलंदाज देखील खेळपट्टीवरती असता, एक धाव देखील वाचली असती. बघा हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचला चेंज करतात. फ्लिक करत असताना फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर फिल्डर आहेत आणि फिल्डिंग चांगली राखली. सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. बघा कॅचचं महत्त्व काय असतं, कारण बघा कधी कधी काय होतं की जेव्हा आपण कॅचेस ड्रॉप करतो तेव्हा तासामागे 1 ते 2 धावा देखील जातात, त्यांचं देखील महत्त्व असतं. एक सिंगल लास्ट बॉलवरती धाव फलक आता 20, अजून देखील 20च धाब्यांची आवश्यकता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, ड्राईव्ह केला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, रनआउटची शक्यता, बट इथनं आउटफील्डने धोका दिला हेच आपण म्हणूया. 2 धावा आणखीन धाव फलक आता 22 वरती स्कोर कार्ड पोहोचला. आजचा दुसरा दिवस भरपूर चांगले क्रिकेटच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, कारण प्रत्येकी वर्षी आयोजन आणि नियोजन यामध्ये क्वालिटी दाखवणं आणि भरपूर चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन करणं हीच तर ओळख राहिलेली आहे जवान क्रिकेट संघ सरवली 40+ची. बॅकफुटवरती जाऊन पंच आता केलं, बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आता येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल आणि यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. बघा 40+ फॉर्मॅटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट हा फार मोठा प्रश्न असतो, पण आज खऱ्या अर्थाने 6 धावा देखील आपण पळून काढताना फलंदाजांना पाहिलंय. म्हणजे बघा डे बाय डे 40+ क्रिकेटमध्ये देखील रनिंग बिटवीन द विकेट या गोष्टीला महत्त्व दिला जातोय, कारण बघा ही वयाच्या 40 नंतर मैदानाच्या आतमध्ये येणं आणि खेळणं आणि त्याच खऱ्या अर्थाने त्याच गतीने रनिंग बिटवीन द विकेट असो, त्यानंतर आउटफील्डमध्ये फिल्डिंग असो, या गोष्टी अवघड असतात. बट सर्व खेळाडूंचं कौतुक करूया, कारण जिद्दीचा खेळ करतात. फ्लिक्सचा फटका आता देखील फक्त दिशाच दिली आहे. रिस्कचा भरपूर चांगला वापर केला बॅटर साईनाथ गुळवी यांनी. मिळालेलं एक सिंगल धाव फलक आता पुढे जातो. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 25 वरती. खेळ समाप्त 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावरती. विकेट गेले 2, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 15. सध्याच्या घडीला येते 12 चेंडू असंच वाटतंय की बॅटिंग करणारा संघ एजी स्पोर्ट्स निंबवली संघ एक सहज सोपा विजय मिळवणार आहे असं वाटतंय, पण अजून देखील 15 बाकी आहेत. पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. सो 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. सो संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
ब्रेक समाप्त. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. 12 मध्ये 15 धावांची आवश्यकता. समीकरण फार सोपं आहे कारण बघा ज्याप्रमाणे आज 40+ क्रिकेट देखील जितकं पुढे गेलं त्या अनुसरून जर आपण विचार केला तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स हे इक्वेशन आपल्याला चेंज होताना दिसेल. बट रेअरली एखाद्या वेळेस डिफरंट देखील होऊ शकतं कारण 15 धावा आहेत. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी मनोहर मडवी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हवेमध्ये कॅच पकडावी लागेल. कॅच पकडली तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो आणि कॅच पकडली आहे लॉंग ऑनला सफलता मिळेल आणि ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. तिसरा धक्का लागला. बघा जो विकेट हवा होता आणि ज्या क्षणावरती हवा होता तर आता त्या क्षणावरती विकेट मिळालाय. पण या संधीचा किती फायदा आता फिल्डिंग करणारा संघ आता अर्थातच वडताल स्पोर्ट्स कोपर इथनं घेईल. कारण मग क्रिकेटच्या खेळामध्ये बहुतांशी वेळा तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी, पुढे जाण्याची संधी हा खेळ देत असतो. पण त्या संधीला ओळखून तिचा फायदा घेऊन त्याच्यावरती मेहनत कशी करायची हे तुमच्या हातामध्ये असतं. आणि सध्याच्या घडीला आता मॅचमध्ये ट्विस्ट तर निर्माण झालाय, बट तो किती वेळासाठी, कारण 11 मध्ये आता आवश्यकता असेल 15ची. ओव्हर द विकेट स्वीप करायचा होता. अपील देखील एका क्षणाला जरूर झाली. बॅटचा संपर्क होता. येस, अंपायर्स देखील तेच सांगतात. आमचे ऑफिशियल अंपायर्स सध्या सगळीला आज आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग अंपायर विक्रमजी नाईक सर, त्याचप्रमाणे मुख्य पंच सध्या सगळीला भाऊ पाटील सर, तसेच आमचे तिसरे पंच सुनीलजी म्हात्रे सर. भरपूर चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बट सामन्यामध्ये कमबॅक तर झाला, मिनी कमबॅक. लोबा फुल टॉस, काऊ फेसमध्ये फिल्डर ठीक व्यासपीठासमोर चांगली फिल्डिंग राहिली. मिळेल फक्त एक सिंगल. एकच धाव मिळाले आहे. बघा बघता बघता या सामन्यामध्ये कोपर टीमने कमबॅक कधी केला हा देखील आता प्रश्न निर्माण होईल निंबवलीला. कारण आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत येणारे 9 आणि जिंकण्याकरिता अजून देखील 13 बनवायच्यात. बघा स्टार्ट चांगला झाला, दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग झाली, बट अजून देखील 13 बाकी आहेत. 9 मध्ये 13. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामधल्या. बॅकफुट वरती जाऊन पंच केलं, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, चांगली फिल्डिंग, योग्य थ्रो देखील येतोय, म्हणजे फक्त मिळेल एक सिंगल. बघा पलटवार केला, कमबॅक केला. आता समीकरण जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मग क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने हेच असतं आणि मी नेहमी सांगत देखील असतो की एक व्यक्ती आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटते की तो हरला. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की विश्वास आहे स्वतःवरती की मी या खराब परिस्थितीमधनं देखील बाहेर निघू शकतो, जिंकू शकतो, तर तुम्ही जिंकाल. तो विश्वास आता दाखवलाय वेताल स्पोर्ट्स कोपर टीमने. दुसऱ्या धाबेचा कॉल रिस्की कॉल ठरू शकतोय, बट थ्रो खराब येतोय. 2 धाबा मिळतील. आता समीकरण आपण पाहूया. येणारे 7 चेंडू आवश्यकता आहे, अजून देखील 10 धावांची आवश्यकता. 7-10चं समीकरण. येणारा शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. निर्धावाला तर लास्ट ओव्हरमध्ये 10, बट ज्या सध्या सगळीला बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळतील. सुनील गुळवी आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की या अंतिम चेंडूवरती बाउंड्री आपल्याला हवी आहे. कारण सर चौकार जरी आला तरी लास्ट ओव्हरमध्ये 6 राहतील. शेवटचा चेंडू फार महत्वाचा. 7 मध्ये 10. 7 मध्ये 10ची आवश्यकता असताना टॅप केलं. फिल्डर आहेत कव्हर क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त एक सिंगल, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता अजून देखील आहे एजी स्पोर्ट्स निंबवली संघाला. कुठे जाऊ नका मित्रांनो, कारण खऱ्या अर्थाने अंतिम षटकापर्यंत हा सामना येऊन पोहोचला. पण अजून देखील एक जो प्रश्न अगदी मॅचच्या सुरुवातीपासून होता की जिंकेल कोण, निंबवली की कोपर, या प्रश्नाचं उत्तर अजून देखील मिळणं बाकी. कारण येणारे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ खर्च नका करू. फिल्डिंग सेट करा कोपर टीम. फिल्डिंग त्वरित लावा आणि सामन्याला सुरुवात करा. तसेच रांजनोली टीमचा कॅप्टन आपण देखील या, कारण सामना जसा समाप्त होईल आपण टॉस देखील करणार आहोत. 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच समरी जर आपण आतापर्यंत पाहिली तर पहिलं सत्र बॅटिंग फार चांगली गेली बॅटर विनायकने, ज्याच्या इनिंगच्या जोरावरती खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये 39 बनवल्या गेल्या होत्या. विनायकने इंडिव्हिज्युअली
27 धाबा बनवल्या आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर त्यांच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती 39 धाबा बनवण्यात आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं विजय गुळवी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 त्यानंतर ते आऊट झाले. त्यानंतर साईनाथ गुळवीला आपण पाहिलं ते देखील बाद झाले, त्यांनी देखील 10 धाबा बनवल्या. त्यानंतर अनंता गुळवे यांनी बनवल्या तब्बल 2 धाबा. पण अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य सुनील गुळवी आणि त्यांच्या समवेत विनोद गुळवी करतात. बट कार्य अजून देखील अधुरं. 6 मध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. लास्ट ओव्हर जिम्मेदारी दिली गेली आहे गोलंदाज रोहित. बघा खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे वाक्य आम्ही भरपूरदा ऐकलेलं देखील आहे. रोहित है तो मामला फिट. बट आता तो मामला फिट होईल का कोपर टीमसाठी? का रोहित लास्ट ओव्हरमध्ये 6 मध्ये 9 पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. म्हणजे आता 5 मध्ये 9 हृदयाचे ठोके आता फलंदाजांचे देखील वाढतील. कारण जी मेहनत आतापर्यंत या सामन्यामध्ये केलेली आहे टीम एजी स्पोर्ट्स निंबवलीने, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं आहे तर या येत्या 5 चेंडूंवरती 9 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये बनणं आवश्यक. 5 मध्ये 9 पुढचा बॉल फुल लेन टाकलाय, हवेमध्ये देखील आहे. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वेगाने येतात. फिल्डिंग चांगली, दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण होतील. 4 मध्ये आता 7. बघा अपेक्षा ज्याप्रमाणे होत्या 12 मध्ये 15ची आवश्यकता होती. असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत येईल. बट कौतुक करूया मनोहर मडवी यांचं, ज्यांनी जे 3रं षटक टाकलं ज्याच्यामध्ये फक्त 6 धावा आल्या, 1 विकेट काढली गेली. त्या जोरावरती अजून देखील या सामन्यामध्ये लढत लढली जात आहे कोपर टीमच्या माध्यमातून. 4-7चं समीकरण. निर्णायक चेंडू, पुढचा बॉल. 4-7ची आवश्यकता असताना ऑन साइडला व्हॉट अ शॉट. मॅचचा रिझल्ट डिसाइड करणारा हा फटका. बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा दबाव आणि दडपण कितीही असले ना, ज्याला स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स वरती विश्वास आहे, ज्याला माहिती आहे की मी काय करू शकतो, तो त्या खराब परिस्थितीमधनं देखील आपल्या टीमला बाहेर काढू शकतो. बघा दबाव आहे, प्रेशर आहे, बट त्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय जबरदस्त फटका आपल्याला बॅटर सुनील गुळवे यांचा बॅटमधनं पाहायला मिळाला. आता फक्त पाहिलं गेलं तर आवश्यकता आहे इथं 3 चेंडूंवरती 1 धावेची. 3 मध्ये 1. लास्ट सीझन मध्ये मला अजून देखील आठवतं की सोनालीच्या क्रीडांगणावरती ग्रामीणची ती स्पर्धा होती. फायनल मॅच मध्ये 4 मध्ये 2 देखील डिफेंड झालेला होता. आणि नुकतेच 3 दिवसा अगोदर बापगाव येथे जी स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो तिथे देखील 1 मध्ये 1 डिफेंड झाली होती. आणि इथनं रनआउटची संधी होईल का? बट हा चेंडू सध्या सगडीला येतोय निर्धाव आणि प्लस रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. सामना अजून बाकी आहे. 2 मध्ये 1. दोन मध्ये 1. बघा विजय गुळवी ओपनिंगला आले होते, ज्यांनी 8 धाबा बनवले होते. आणि त्यानंतर सुनील गुळवी यांनी जिम्मेदारी घेतली, जे सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली खेळतात 17 धाब्यांवरती. बट अजून देखील 1 बनवायची. बघा 17 ज्या बनवलेल्या आहेत त्यांना किंमत तेव्हा मिळेल जेव्हा जाऊन ही शेवटची 1 बनेल. 2 मध्ये 1. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये हेमंत गुळवी क्रमांक 6 वरती. 2 मध्ये 1. अजून देखील फील्ड मध्ये चेंजेस आणले जातात. अजून देखील विश्वास आहे की 1 आपण डिफेंड करू शकतो, कारण जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी, 1 जरी डिफेंड केली तरी सुद्धा इथनं कोपर संघ मॅच जिंकू शकतो. 2 मध्ये 1. पुढचा बॉल. 2 मध्ये 1 ची आवश्यकता असताना बॉल अवे मध्ये लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली आहे. आणि सध्याच्या घडीला एजी स्पोर्ट्स निंबवलीचे जे प्लेयर्स आहेत, प्रेक्षक आहेत, हेच म्हणत असतील ये क्या हुआ, कैसे हुआ और क्यों हुआ. 3 मध्ये 1 ची आवश्यकता होती. आता सामना 1 बॉल 1 पर्यंत पोहोचला.
बघा जर ही एक धाव नाही बनली ना तर त्याचं खऱ्या अर्थानं बघा सर्वात जास्त निराश जर कोणी असेल ना तर सुनील गुळवे असेल. कारण हा तो फलंदाज होता ज्याने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमला ऑलमोस्ट विजयाच्या दाराजवळ उभं केलं. पण अजून देखील एक पाऊल टाकणं बाकी आहे. आता ते पाऊल टाकलं जाईल की जो कमबॅक टीम वेताळ स्पोर्ट्स कोपरने या सामन्यामध्ये केला त्या कमबॅकच्या जोरावरती, त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती ते हा सामना जिंकतील का. बट अगदी प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. थोडं मागेच जर आपण गेलो 12 मध्ये 15ची आवश्यकता होती, मनोहर मडवी यांनी कमबॅक करून दिला आणि या अंतिम षटकामध्ये जेव्हा 4 मध्ये 7 धावांची आवश्यकता होती तेव्हा सिक्सर आपण पाकला. बट त्यानंतर रनआउट, त्यानंतर आता बाद झाले बॅटर सुनील गुळवे. आता एक चेंडू एका धावेची आवश्यकता आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल मनोहर गुळवे. आता सध्याच्या घडीला निंबवलीचे खेळाडू प्रेक्षक मनोहरला हे नाही विचारणार की तू या मॅचमध्ये आतापर्यंत काय केलंय, पण ही एक धाव बनवणं फार महत्त्वाचं आहे. बघा एका धावेचं महत्त्व काय असतं सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये समजत आहे दोन्ही टीम्सला. कारण एका धावेवरती सुद्धा विश्वास दाखवला गेला कोपर टीमच्या माध्यमातून की या एका धावेवरती देखील लढाई आपण लढू शकतो, ही लढाई आपण जिंकू शकतो. हा विश्वास कोपर टीमने दाखवला. कधी कधी काय होतं की क्रिकेटच्या खेळामध्ये बघा मित्रांनो नशिबामध्ये विजय हो अथवा पराभव हो, पण लढलो कसे, प्रयत्न किती केलं त्या गोष्टीला देखील महत्त्व असतो. आणि काय लढाई लढली आहे कोपर टीमने. एक चेंडू एका धावेची आवश्यकता, शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती मनोहर गुळवे. हा एक चेंडू डिसाईड करेल की या मॅच मधनं आता पुढे कोण जाईल आणि या स्पर्धेला टाटा बाय बाय कोण करेल. शेवटचा बॉल फिल्डिंग मध्ये अजून देखील चेंजेस आणले जात आहेत. चला कोपर टीम थोडा कमी वेळ घ्या. एक बॉल एक. आता सर्व बसलेले उभे झालेत. शेवटचा बॉल येतोय डॉट बॉल. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है, बट कोपर टीम सांगती है हमारे हौसलों के सामने पूरा आसमां भी कम है. निसटता विजय, जिथे विजयाची शक्यता 1%, तिथनं मेहनत केली, प्रयत्न केली, विश्वास दाखवला आणि हा सामना ही बाजी मारली आहे मैदानाच्या आतमध्ये वेताळ स्पोर्ट्स कोपरने. व्हॉट अ मॅच, काय सामना पाहायला मिळाला. एक्साइटमेंट, अप अँड डाऊन, ट्विस्ट अँड टर्न्स, सर्व गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळाला. शेवटचं हसू हसताना मैदानाच्या आतमध्ये कोपर टीम आपल्याला दिसेल. बट निराश असेल बॅटर सुनील गुळवे, निराश असेल एजी स्पोर्ट्स निंबवली. कारण 3 मध्ये 1 प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. आणि काय सामना पाहायला मिळाला. अतिशय उल्लेखनीय ही कामगिरी राहिली कोपर टीमची. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बघा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि खऱ्या अर्थाने 2 दावेदार होते बघा. लास्ट ओव्हरमध्ये रोहित यांनी 9 देखील डिफेंड केल्या, बट त्यांना 9 डिफेंड करण्याची संधी कोणी दिली, ती संधी दिली तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करून 1 विकेट ज्या गोलंदाजाने काढली. अर्थातच मनोहर मडवी ठरलेत या सामन्याचे सामनावीर. आणि त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. रांजनोली टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे कोपर टीमचे कॅप्टन. रांजनोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कोपर टीमचे कॅप्टन आपण देखील लवकर या. व्यासपीठावरनं मी आदरणीय पंडितजी चौधरी साहेबांना विनंती करतो आणि त्याचप्रमाणे रामशेठ चौधरी साहेबांना देखील विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस.
चला कोपर टीमचा कॅप्टन आपण या. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत, बट त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फरीतील दुसरा सामना कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल रांजनवली टीमचा असेल. टेल अशी मागणी आहे आणि हेड आला म्हणजे टॉस जिंकला कोपर टीमने. फक्त निर्णय फिल्डिंग. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम वेताळ स्पोर्ट्स कोपरने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. अपेक्षा करूया आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि प्लेअर ऑफ द मॅच ज्या नावाचा उल्लेख मी या अगोदर देखील केला, तिसरं षटक ज्यांनी टाकलं, फक्त 6 धावा खर्च केला आणि एक इम्पॉर्टंट विकेट त्या ओव्हरमध्ये काढली, ते मनोहर मडवी ठरलेत या सामन्याचे सामनावीर. चला मनोहरजी आपण यायचे पुढे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी जी आपण पाहतायत, स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी आपण देणार आहोत आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील साहेबांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक आहे. आणि तसेच स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार पवनराम चौधरी यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आणि रामशेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते ते गिफ्ट हॅम्पर दिले जातं. त्यानंतर आपण कोल्ड्रिंक देऊया. मी विनंती करतोय पंडितजी चौधरी साहेबांना आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचं आहे, जी आम्हाला दिली गेली आहे. स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ कबीर महादू पाटील साहेबांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक. आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी आपण देऊया, जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय सविता संदेश पाटील वेळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. टॉस देखील कंप्लीट झाला. टॉस जिंकलाय टीम कोपरने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बघा आता सामना खेळलेला आहे कोपर टीम, बट थोडं सहकार्य आम्हाला असू द्या, कारण आज सेमीफायनल 1 देखील आम्हाला खेळवायचे आहे. सो लवकरात लवकर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या, फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. तसेच मनोहरजी मडवी जे प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्यांच्यासाठी आमच्या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचे कॅश प्राईज दिले जाते. हेच तर प्रेम आहे साहेबांचं क्रिकेट प्रती, कारण चांगला खेळ राहिला आणि त्या खेळाडूच्या सन्मानार्थ साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक दिले गेलं. सामन्याला आता सुरुवात होईल आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया जयवंतजी पाटील सरांचा. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद विशाल पाटील. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे, तन मन धन अर्पित केलेले आहे. सामनावीरासाठी आपण ट्रॉफी पाहतात स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहेल यांच्या स्मरणार्थ